नमस्कार. आज माननीय श्री नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांचा 75वा वाढदिवस आहे. मोदीजी, तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जीवेत शरदशतम. 2-3 गोष्टी मनात आहेत त्या म्हटलं व्हिडिओ करून शेअर कराव्यात. त्यांच्यापर्यंत पोचतील की नाही मला माहीत नाही, पण मी व्यक्त होते. खूप प्राऊड फीलिंग आहे की जेव्हा आपण बघतो की भारताचं नेतृत्व इतकं कणखर आहे आणि आरेला कार्य करणारं आहे. देश चालवणं सोपी गोष्ट नाही आहे आणि अतिशय खंबीर नेतृत्व असेल तर ते अजूनच अवघड होतं. त्यामुळं अनेक आव्हानांना तुम्ही सहजपणे पेललं आहे, पुढेही पेलत राहाल. आणि ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये आम्ही साक्षीदारही आहोत आणि आम्ही तुमच्या मागे कायमच असणार आहोत. आणि तुमचं नेतृत्व आम्हाला अजूनही खूप वर्ष मार्गदर्शन करत राहील अशी खूप इच्छा आहे. आज तुमच्यामुळंच भारताची एवढी छान प्रगती होताना बघायला मिळणं हेही भाग्यच समजतो आम्ही. कारण प्रत्येक देश आपापल्या पद्धतीनं प्रगती करतच असतो, पण इतक्या विविध प्रकारे आणि सगळ्याच स्तरावर प्रगती आपण करतो आहोत. आणि बेसिकली सेल्फ एम्प्लॉयमेंट आपण मार्ग निवडलेला आहे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी खरंच थँक्यू. तुमची दूरदृष्टी, तुमचे विचार हे प्रत्येकालाच पटले पाहिजेत असं नाही आहे. काही जणांना पटत आहेत आणि आमच्यासारखे लोक त्यावर विचार करत आहेत. कित्येक वेळेला असे प्रसंग येतात की कधी कधी आयुष्यात एकदम डल वाटायला लागतं, निगेटिव्ह फिलिंग येतं. त्यावेळेला असं वाटतं की मोदीजी आत्ता काय करत असतील. कधी कधी घरच्याच कामातनं कंटाळा येतो, थोडासा आळस करावासा वाटतो. त्या क्षणाला विचार येतो मोदीजी आत्ता काय करत असतील. कधी कधी काही जबाबदाऱ्यांचं ओझं वाटायला लागतं. त्यावेळेला असा विचार येतो की मोदीजींच्यावर अख्ख्या देशाची जबाबदारी आहे, ते काय करत असतील आत्ता. आणि मग हे सगळे निगेटिव्ह फिलिंग्स, कंटाळवाणं विचार किंवा हा सगळा जो एक कंटाळा आहे तो झटकून टाकला जातो आणि परत काम करण्याचा जोश येतो तुमच्यामुळं. त्यासाठी थँक्यू. एक आदर्श नेतृत्व माझ्या दृष्टीनं तरी तुम्ही आहात आणि हे आदर्श नेतृत्व आम्हाला असंच अजून खूप वर्षे मिळत राहू दे अशी आमची थोडीशी स्वार्थी इच्छा पण आहे. मोदीजींची रास वृश्चिक, नक्षत्र अनुराधा. वृश्चिक राशीमध्ये जबरदस्त प्लॅनिंग, मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन स्किल्स असतात. उत्तम प्लॅनर असतात. एक्स्ट्राऑर्डिनरी अशी ही रास आहे. थिंकिंग पॅटर्न थोडासा असा असतो की निगेटिव्ह गोष्टींचा विचार आधी करतात की काय वाईट होऊ शकतं आणि मग त्या पद्धतीनं ते सगळं त्यावर मात करून डिसिजन घेतला जातो. त्यामुळं कदाचित एखादी घटना जेव्हा होत असते तर तो डिसिजन घेताना थोडा वेळ लागू शकतो, पण प्लॅनिंग चोख असतं. मल्टीटास्किंग कपॅसिटी आहे हे तर मोदीजींनी सिद्ध केलेलंच आहे. अर्थातच मोदीजींचा ऑरा वेगळा आहे, कारण त्यांचं जे काही साधना आहे, योग अभ्यास आहे, त्यामुळं त्यांना निश्चितच ताकद मिळते, पुढंही मिळत राहील. कोण आपल्याबद्दल काय बोलतंय ह्याचा
विचार करत बसले असते तर आपल्याला एवढं चांगलं नेतृत्व दिसलं नसतं. त्यामुळं हत्तीची चाल चालतायत ते आणि आपल्याला ते बघायलाही मिळतं आहे अनेक गोष्टीतनं. त्यामुळे असंच नेतृत्व आपल्याला मिळत राहू दे अनेक वर्ष, अशा खूप खूप सदिच्छा व्यक्त करते आणि इथंच थांबते. थँक्यू.